मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि प्रत्येक आईचं एकच टेन्शन असतं की सकाळी सकाळी मुलांना पटकन झटपट होणारा नाश्ता काय द्यावं अर्ध्या तासाच्या आत. तर झटपट तर आहेच, पण पटकनसुद्धा होतो हा नाश्ता, पौष्टिकसुद्धा आहे, हेल्दीसुद्धा आहे आणि मुलांना आवडेल असासुद्धा आहे. तर चला, सगळ्या गोष्टी आहेत त्या नाश्त्यामध्ये. तर हा नाश्ता फक्त आपल्याला अर्ध्या तासामध्ये बनवता येतो. तर तुम्हाला आप्पे दिसत असतील तर हे आप्पे रव्याचे आहेत बरं का. इथे कुठलंही तुम्हाला डाळ तांदूळ भिजू घालण्याची गरज नाही आहे. अगदी झटपट तयार होतो आणि पौष्टिकसुद्धा आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा. तर 1 वाटी बारीक रवा घेतला आहे, अर्धी वाटी दही घेतलं आहे, त्यानंतर कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला टोमॅटो हे सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर चटणीसाठी हिरवी मिरची, कढीपत्ता, 3-4 मिरे घेतलेले आहेत आणि भाजलेले शेंगदाणे जास्त भाजलेले नसावेत, आबडधोबड भाजून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर आता हा रवा एका मोठ्या भांड्यामध्ये टाकायचा आहे, जेणेकरून आपल्याला मिक्स करता येईल असा टाकायचा. तर बारीकच रवा घ्यायचा बरं का, मोठ्या रव्याचा वापर करू नका. त्यानंतर आंबट दही असेल तर मग अर्ध्या वाटीपेक्षा अर्धच टाका आणि आंबट नसेल तर मग अर्धी वाटी दही असं वापर करा. तर मी हे आंबट होतं म्हणून त्यामधलंच थोडंसं दही 1-2 चमचे चटणीसाठी ठेवलेलं आहे. तर आता हा जो रवा आहे दही टाकून आपल्याला छान फेटायचा आहे, जेणेकरून ज्या दह्याच्या गुठळ्या आहेत त्या छान रव्यामध्ये फुटतील आणि छान मिक्स होतील. आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला हा रवा भिजून घ्यायचा आहे. मी अर्धी वाटी पाणी घेतलं होतं, तेवढं जास्त लागलं नाही आहे, म्हणजे पाणी इतपत टाकायचं आहे. रवा आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही, जसं आपण भज्याचं मिश्रण मिक्स करतो त्याप्रमाणे हे आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे रवा सगळ्यात अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर रवा छान असा मिक्स झालेला आहे. यापेक्षा पातळ बॅटर बनवू नका. इथे जर बॅटर पातळ झालं तर जे आप्पे आहेत ते असे मध्ये छान फुलत नाहीत, चिंबल्यासारखे राहतात. त्यामुळे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. रवा भिजत ठेवला. आता ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्याला छान आपल्याला थोडंसं आबडधोबड फ्राय करायचं आहे. सगळ्यात अगोदर तेलामध्ये जाणार मोहरी आणि जिरे. तुम्हाला इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकता. अजून या ठिकाणी गाजर असेल गाजर वापरा, बीट असेल बीटसुद्धा वापरा, किंवा मग शिमला मिरची असो, गोबी असो, मुलांना ज्या आवडीच्या भाज्या आहेत त्या तुम्ही इथे वापरू शकता. तर मी आपलं जे मुलं खातात, म्हणजे माझा मुलगा फक्त टोमॅटो कांदा असं रेग्युलरच्या भाज्या खातो. गाजर असेल तर गाजर तरी टाका, कारण शिमला मिरची गोबी अशा भाज्या मुलं खात नाहीत. तर आता कांदा आबडधोबड तेलामध्ये फ्राय केलेला आहे, त्यामध्येच थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरवी मिरची तुम्ही मुलांच्या आवडीनुसार टाका. मुलांना तिखट आवडत नसेल, नाही टाकली, स्किप केली तरीसुद्धा चालतं. तर हे ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला फक्त आबडधोबड परतून घ्यायच्या, जास्त काही अशा भाजायच्या वगैरे नाहीत. गॅस बंद केला आहे आणि त्याच गरम फोडणीमध्ये हे टोमॅटो टाकले. टोमॅटो तुम्ही नाही परतून घेतलं, कच्चं जरी टाकलं तरीसुद्धा चालतं, कारण आप्पे आपण छान भाजून घेतो त्यामुळे ते भाजल्या जातं. तर चला, भाज्या आपल्या म्हणजे फोडणी तयार झालेली आप्प्यांची. आता हे या बॅटरमध्ये आपल्याला फोडणी टाकायची आहे. तर हे बॅटर जवळजवळ 10 ते 15 मिनटं भिजत ठेवा आणि लगेच बनवायला घ्या. अर्ध्या तासामध्ये तुमचा हा मस्त असा टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तयार होतो हा नाश्ता. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाका. थोडंसं मीठ या भाज्यांमध्ये सुद्धा मी टाकलं होतं बनवता वेळेस, तुम्हाला दिसला नाही तेवढा व्हिडिओ स्किप झाला असेल माझ्याकडून. आवडीनुसार मीठ टाकून घेतले. हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायच्यात भाज्या. असं मिक्स करून ठेवल्यानंतर तुम्ही 10 मिनटं तरी याला छान रव्याला फुलू द्यायचं आहे. आता हे छान मिक्स झालेलं आहे. याला 10 मिनटं मी असंच झाकून ठेवलं होतं साईडला. 10 मिनटं असो, 1 तास, अर्धा तास, तुम्हाला तुमच्याकडे जसा वेळ असेल तसं हे बॅटर तुम्ही भिजवून ठेवू शकतात बरं का. आणि आता आपण चटणी बनवायला घेऊयात. बॅटर भिजेपर्यंत चटणी बनवून घ्यायची आहे. तर चटणीसाठी शेंगदाण्याचा वापर करा, किंवा तुम्हाला ओल्या नारळाची आवडत असेल तीसुद्धा वापरा, पण ही चटणीसुद्धा चवीला अप्रतिम लागते. एकदा या पद्धतीने बनवून बघा. सगळं आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले. 2-4 मिरेसुद्धा टाकलेले आहेत. मी स्टार्टिंगला तुम्हाला याचे साहित्य दाखवलं होतं काय काय घेतलं तर. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकले आणि साखर मात्र न विसरता टाका. चवीला खूप छान बॅलन्स करते या चटणीमध्ये, त्यामुळे नक्कीच साखरेचा वापर करा. आता हे थोडंसं पाणी टाकून छान मिक्सरला
बारीक करून घेतलेलं आहे. शक्य होईल तेवढं दही मात्र सोबत टाकायचं नाही. सगळं मिश्र जे घेतलेले आहे आपण शेंगदाणे वगैरे ते सगळं बारीक झाल्यानंतर इथे दही टाकायचं आणि अगदी एक 1-2 वेळेस बटन चालू बंद करायचं आणि दही फक्त आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं, बारीक करायचं नाही. बारीक म्हणजे फक्त त्याच्या गुठळ्या फुडेल इथपर्यंतच आपल्याला मिक्स करायचं, किंवा तुम्ही चमच्याने सुद्धा फेटून घेऊ शकता त्याच्यामध्ये. चला मग आपलं चटणीचं साहित्य तयार झालेले. तडका देऊन घेऊयात. त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे, मोहरी टाकायची आहे, जिरे टाकायचे आहेत आणि कढीपत्ता टाकायचे. आपली फोडणी तयार झालेली आहे. आता इथे तुम्हाला लाल तिखटसुद्धा लाल मिरचीच वापरायची असेल बेडगी तीसुद्धा वापरू शकता. तर चला, हलका आपला तडका तयार झालेला आहे आणि आता हा गरमागरम तडका या चटणीवरती टाकायचा. अशी एकदा चटणी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. तुम्ही सुद्धा म्हणाल की चटणी किती छान आहे. दह्याचा वापर जास्त नाही करायचा. आंबट दही असेल खूप तर 2च चमचे वापरायचे. जास्त आंबट नसेल तर 3-4 चमचे एवढ्या चटणीसाठी वापरू शकतात. त्यापेक्षा जास्त दह्याचा वापर करू नका. तर ही चटणी या आप्याबरोबर एवढी मस्त लागते ना, खरंच तुमची मुलं तुमची या रेसिपीसाठी फॅन होतील. एकदा ही रेसिपी ट्राय करा न विसरता. चला मग आपलं बॅटर भिजलेलं आहे 10 मिनिटानंतर. तर बघूया आपण आता अप्पे बनवायला घेऊयात. तर छान रवा फुललेला आहे. असा रवा छान फुलला की मग कसे छान अप्पे तयार होतात. मध्ये सुद्धा ते छान असे त्याला जाळी बनते आणि मग खायलासुद्धा मस्त लागतात. एवढे चविष्ट लागतात ना हे अप्पे. तर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा खाण्याचा सोडा टाका, नाही टाकलात तरीसुद्धा चालतं, पण थोडंसं सोडा टाकल्यामुळं काय होतं, अप्पे छान फुलतात अजून. तर त्यामध्ये 1 चमचा पाणी टाकायचं सोड्यावर आणि हा जो खाण्याचा सोडा आहे यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. इकडे मी भांडं ठेवलं होतं, अप्पे पात्र गरम होण्यासाठी गरम झालेलं आहे. थोडं थोडं आता तेल टाकायचं आहे आणि मग अप्पे आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे बॅटर आणि अप्पे बनवायचे. तर इथे तेलाचा सुद्धा तुम्ही आवडेल तितकाच वापर करू शकतात. नाश्तासुद्धा हा हेल्दी आहे, मुलांच्या आवडीचा आहे. सगळे गुण आहेत या नाश्त्यामध्ये. रेसिपी न विसरता एकदा ट्राय करा, मुलांना खूप आवडेल. आणि माझ्या पद्धतीने अशी चटणी एक या अप्प्यांबरोबर नक्कीच करा. ओलं नारळ नसेल तरीसुद्धा शेंगदाण्याची चटणी खूप छान होते. जर ओलं नारळ असेल तर तुम्ही दोन्ही मिक्स टाकू शकता, शेंगदाणे अर्धे आणि ओलं नारळ अर्धं. चला, 2-3 मिनटं अप्पे पात्र झाकून ठेवलं होतं. अप्पे जे खालची साईड आहे ते छान वाफळलेले आहेत. आता हे तेल टाकून परत पलटून घ्यायचेत आणि परत 4-5 मिनटं झाकण ठेवायचे. अजून जरी ते भाजले नसतील तर परत झाकून ठेवा आणि छान साईड याच्या अप्प्यांच्या भाजून घ्या. खूप छान स्टीमसुद्धा होतात, मध्ये सुद्धा छान जाळी पडते आणि छान भाजून निघतात. पण झाकून भाजायचे तर म्हणजे कसं ते वाफवून छान भाजल्या जातील. तर हा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. आता बऱ्याच वेळेस काय होतं, काही ठिकाणी मुलांना 2 टिफिन द्यावे लागतात. मग मुलांना काय वाटतं, एकच भाजी पोळी 2 वेळेस नको, किंवा कुठलाही नाश्ता असो काही असो 2 वेळेस नको म्हणतात. मग तुम्ही असं नाश्त्यासाठी एक हा डब्बा आणि पोळी भाजी आपली रेग्युलरची देऊ शकता, 2 डब्बे मिळून. तर मुलं हे खूप आवडीने खातील. एवढे छान अप्रतिम हे अप्पे होतात. चला मग काढून घेतलेले भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता. आहा, काय छान मध्ये जाळी पडलेली आहे. खूप छान चविष्ट लागतात. एकदा ही रेसिपी न विसरता ट्राय करा आणि बघा, चटणीसुद्धा मस्त झालेली आहे. मीच माहिती आहे का सगळ्यात अगोदर अप्पा फोडला आणि खाऊन पाहिला, एवढा छान झालता ना. माझ्या मुलालासुद्धा ही रेसिपी खूप आवडली. त्यानेसुद्धा हे अप्पे खूप आवडीने खाल्ले आणि त्याला अशा ज्या रेसिपी आहेत त्या खूप आवडतात. तो आवडीने खातो. अशी चटणी, डोसे असं काही असेल तर आवडीने खातो. चला मग, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि आज नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.